गेल्या 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. सरकारला सुप्रीम कोर्टानं झापलं. 4 महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे दिले आदेश. ग्रामस्तरावर लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही. काही संस्थांमध्ये मागील 5 वर्षापासून निवडणुका झालेल्याच नाहीत असे ताशेरे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ओढले. सर्वोच्च न्यायालयानं सरकारला चांगलंच झापलंय. तसंच राज्यातल्या अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासंबंधी वादामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. हे संविधानाच्या गाभ्याला विरोध करणारे आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. दरम्यान कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महानगरपालिकांचा कारभार चाललेला. या विरोधामध्ये डिसेंबर 2021 मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल 4 वर्षानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती नॉंगमेई कपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेली 4.5 वर्ष महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरुवातीला कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या अडकल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानं येत्या 4 महिन्यात या निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. असे आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्देश. 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घ्या. राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यकाळामध्ये कार्यवाही करावी. ओबीसीच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्याचा दावा होता. त्यावर कोर्टानं 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले. सप्टेंबरपूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करा. सुप्रीम कोर्टाचे आदेश. पुढील 4 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करा. 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला त्यांच्या निवडणुका जुन्या ओबीसी आरक्षणानुसार घेण्यात येतील. निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही. राज्य सरकारची सुप्रीम कोर्टाला माहिती. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रशासक नियुक्त असलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. NTV न्यूज मराठी.